श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 14. अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण होईल, रक्षण होईल. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेषा एक चित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसे. उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकून शिष्याचे वचन संतोषे सिद्धे आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारुने. ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भूनी. तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा. तया सायदेव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त भावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्री गुरुचे वचन सायदेव नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो. अविद्या माये दिसे नरू. वेदा अगोचरी तुझा महिमा. विश्वव्यापक तूच होशी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप तू मानवासी. भक्त जन ताराव्या तो महिमा वर्णाव्यासी. शक्ती कैची आम्हासी. मागणे एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी. भक्ती द्यावी निर्धारी. ही सौख्य पुत्र पोत्री अति द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरुपी विनिर्वी करुणावचनी. सेवा करतो द्वारी व्यमनी महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जो बहुवसी. याचे कारणे आम्हासी बोलवितसे परियेसा. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे म्हणून मरण कैचे आम्हासी. संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती. विप्रमस्तकी हस्त ठेवती चिंता न करी म्हणून या. भय सांडून त्वा जावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषुनी प्रिय भावे पुनरुपी पाठविला आम्हा प्रती. जोवरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवसी. तू आलिया संतोषी जाऊ मग येथून या. निज भक्त आमचा तुची होशी. परंपरी वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावसी. वाडे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपोत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल. ऐसा वरलाधून निघे सायदेव ब्राह्मण. जेत होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला. विन्मुख होऊन गृहांत गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी. केवी स्पर्श अग्निशी. श्री गुरु कृपा असे ज्याशी. काय करिले यवन दुष्ट. गरुडाची पिलियासी. सर्प कैसा डंसी. तैसी त्वा ब्राह्मणासी. असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी. ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा ज्याशी. कडी काळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण. भय कैचे तया दारुण. काळ मृत्यून बांधे जाण. अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. ऐस्या परी तो यवन. गृही निघाला भ्रमे करून. दृढ निंद्रा लागता झान. शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊन त्यासी. जागृत होऊन परियेसी. प्राणांतक व्यथेसी. कष्ट तसे तयवेळी. स्मरण नसे काही. मने शस्त्र मारितो घाई. छेदन करतो अवेव पाही. विप्रे एका आपणासी. स्मरण झाले तयवेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरण कमळी. मने स्वामी तुची माझा. तू ते पाचारले ते कवनी. जावे त्वरित परतुनी. वस्त्रे भूषणे देऊनी. निरोप देत तयवेळी. संतोषुनी द्विजवरा. आला ग्रामी सत्वर. गंगातिरी जाय लवकर. श्री गुरुचे दर्शनासी. देखून या श्री गुरुशी नमन करी भावेसी. स्तोत्र घरी बहुवसी. सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषुने श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी. ऐकून श्री गुरुचे वचन विनवितिसे करजोड. न विसंबे आता तुमचे चरण. आपण येईन समागमे. तुमचे चरणाविन देखा. राहू न शके शन एका. संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू. उद्धर आया संगराशी. गंगा आली भूमिसी. तैसा स्वामी आम्हासी. दर्शने उद्धार आपल्या. भक्त वत्सल तुझी ख्याती. आम्हा सांडणे काय नीती. सवेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुशी. बिंबी विप्र भावेसी. संतोषणी विनयसी. श्री गुरु म्हणती तयवेळी. कारण असे आम्हा जाणे. तीर्थे असती दक्षिणे. पुनरुपी तुम्हा दर्शन देणे. संवत्सरी पंचदंशी. आम्ही तुमचे ग्रामासमभित वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्टभ्रांत तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा सुखे. सकळ अरिष्ट गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी. भाक देती तयवेणी. ऐसे परी सांगून श्री गुरु निघाले तेथून. जेथे असे आरोग्य भवानी. वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्या समवेत. श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनबी सिद्धासी. कारण काय गुप्त व्हावेसी. होते शिष्य बहुवसी. त्यासे कोटी ठेविले. गंगाधराचा नंदन. सांगे गुरु चरित्र वर्णन. सिद्ध मुनी विस्तारून. सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार. सांगत असे अपरंपार. मन करून एकाग्र. ऐका श्रोते सकळीक. वास सरस्वतीचे तिरी. सायदेव साचारी. तया गुरु ते निर्धारी. वस्त्रे भूषणे दिदली. गुरुचरित्र अमृत. सायदेव आख्यानेत. यवन भय रक्षित. थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे दुष्ट यवन शासन नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरु दत्तात्रया प्रीतमस्तु. श्री गुरु दत्तात्रया प्रीतमस्तु. अध्याय 18. कर्जमुक्ती लवकर होईल. घरात चोरी होणार नाही.
श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धुमनी तू तारक भवानी सुधारसे आमचे शौनी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु एकताना धाय माझे मनू कांक्षा होतसे अंतकरणू कथामृता ऐकाव्या ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोहे अंतकरणी कथामृत संजीवनी आनिक निरोपी दातारा येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी तयवेणी शिष्य वचन ऐकून संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारून ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय तुझं करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगणे ऐका एकचित्ते क्वचित काळतये स्थानी श्री गुरु होते गोप्य होणे प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह कराव्या पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपूर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्ण संगम अतिउत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणा तरी 5 नामे आहेत थोरी सांगेन एकचित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची असंगा प्रयागहून असे चांगा संगम स्नान मनोहर अमरपूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगमस तैसे स्नान मनोहर वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जानपा जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी पंचनंदी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सनिधानी वस्ती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे तयासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करता मागस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा सहज नंदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य तयास्थानी वसत असे या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्णा प्रवाहात उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण पश्चिमुखा शुल्क तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सनितेशी 3 तीर्थे परियेसी एकाहून एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिस्से सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सनिधार्थ अनुपम तीर्थे अस्तिपे पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्तगंगा संगम सगुणी काय सांगू महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जडुनी जाती स्नान ऐके अशी सिद्ध स्नाननिके सकळाभिष्ट होती तेथे काय सांगो त्याचा महिमा अनेक द्याव्या नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थानफळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे औदुंबरू गोप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तये स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाचे चरुण मिळे परियेसी तया शेंगा रांधून हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचा कृती उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराचे गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणाचे आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघते तयवेळी तया विप्रगृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्वे वेष्टीने तया वेलाचे बुडमर श्री गुरु छेत्ती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमाशी विप्र वनिता तयवेळी दुःख करती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकून दिले भूमीवरी ऐशा परिती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण व्रतार म्हणे तयवडी जे होणार जयाकाळी निमित्त करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन समजता आहार करीत असे आयुरण्य प्रयच्छते ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार हस्ती केवी करत असे प्रत्यय 84 लक्ष जीवासी स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराय एकदृष्टी करुणी पोष्टी हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपण असे पूर्वजन्मी निक्षेपन सुकृत दुष्कृत असे जाण भोगले आपले आपण पुढल्या परा काय बोल आपले दैव असताउने पुढल्या बोरती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवल बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वराशी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्य माया वेष्टून तो तारकांभासी म्हणून आले भिक्षेशी नेले आमच्या दरिद्राशी तोची तारी अंती आम्हा ऐने परिस्त्रियशी संबोधित परियेसी काढून वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्याद्वारी टाकू म्हणून द्विजवरी खनिता झाला त्या काळी
काळिता वेलमुळासी टाकला लागला कुंभनिधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडले निधान लादले आम्हासी नर नवे तो योगेश्वरत होय ईश्वरी अवतारा आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊन संगमी गुरुपाशी पूजा करती भाविसी वृत्तांत सांगितला त्यासी तयवेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती त्याशी तुम्ही हे न सांगावे कवणाशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल ऐशा परिद्विजाशी सांगती श्री गुरु परियसी सुखी असावे आपल्या गृहासी पुत्रपोत्री नांदावे ऐसा वर लाधून गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाना दर्शन मात्रे दैन्य हरे जासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बाप्पा कल्पवृक्ष आश्रय करता विघ्न कैचे तया घरी देवे उन्हान असेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जोका भजे श्री गुरु ती पर साधे त्याथे अखंड लक्ष्मी सदना ते अष्टेश्वर नांती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगी गुरुचरित्र विस्तारून पुढील कथा अमृतपाना ऐका श्रोते होय कचित्ते इति श्री गुरुचरित्रामृत विवेक सारा या चित्त विप्रदैन्य हरैत कथा निरोपिली इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे विवेक सारा या चित्त विप्रदैन्य हरण नाम अष्टादशोध्याय श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रया प्रीतमस्तु शुभम भवतु श्री गुरु दत्तात्रया प्रणमस्तु।